जंगल में इधर बहुत सुनसान जंगल है। इधर मतलब किधर से भी कुछ भी आ सकता है हमको, तो जरा चुप चुप के ये भाई देखो एक नंबर। चलो आगे अभी दिखा दे तुमको। हे बघू शकता आता तुम्ही, हे खालून पोरं आवडे बकरेवाले तर एकच काय त्यांच्याकडे पण विचार मी लाईन वरून येत होतो बकरा घेऊन. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? मस्त एक जागा जिपलाईन तिथे दहा बकरा संकरता आणायला लागते. मा 2 शब्द संपले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। त्याला त्यांचे 2 शब्द जमले, आता आपले 2 शब्द चालू करणार आहे लावून दे. तो हेलो गाइस भाई, अब हम जा रहे हैं अगली ट्रैक पर। वो ट्रैक दिखाओ भाई। मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा। उस ट्रैक पर हमें जाना है भाई। और उस वो ट्रैक बोलते हैं जो हमारे इधर वो उसका तो नाम खतरनाक है वो। देखो डोंगर दिखाओ रे अच्छे से थोड़ा, देख सकते हो उसमें पूरी फाट जाती है हमारी, तो क्या करे पण मेहनत का फल मेहनत ही मिळत आहे. किरण का म्हणणं असं आहे का नेमकी आवडीवरून त्याच्या डिप्रेशन। मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम। जायचं का नाही असं त्याचा प्लॅन चाललंय मनाशी त्याचा. तर भाई तो बोलला इंटरेस्ट घेऊ राहिलाय आपल्या सोबत येण्याचा. इकडे बकरावाले बी इकडे आहे. इकडे रे भाऊ. हो भाऊ इकडे ना 2 मिनिटं फक्त इकडे इकडे येऊन लागा. काय नाही बाबा, तो जरा घाबरून गेलाय. बकरावाले बी इकडे भेटले बघा पोरं. तर मग तेच बकरं काय चारते बिचारा, त्यांना काय जास्त हे म्हणजे असं त्याला काय नाही विषय बकरा घेऊन द्या भावा. एक गाय शेप भेटली तर त्यांना चालेल. हा 2 गाई शापचं पॉकेट लागतं त्याला. क्या तर भाई आता आपण लवकरात लवकर आपलं ट्रेक पूर्ण करणार आहोत आणि आपण गाव दाखवा यांना. आपण त्या गावामधून आलोय आणि आपलं गाव बघू शकता भाई. गावामधून ते आपण बंदर गाव आलोय कसं आहे आपलं समुद्रात. आणि भाई आता आपण लवकरात लवकर इथून निघू. चला आता पुढे चला बरं. टाइम न करता आपण पटापट जायला लागेल आपल्याला. नेमकी असं इशे झालं का इकडे बघू शकता तुम्ही. आता हे बघा हावडी गँग तर आमच्या पुढे धावून आले. आम्हाला ते सांगता का पुढच्या डोंगराला जाऊ नको, आज ते बीपीचा आजार आहे ते एक गड्याला, त्याला जाऊ रे तिकडे. ते माझ्या भिडाऊ राहिले जास्त नाही जास्त. एक कुतरडे बी एक कुतरडे इकडे भेटले. वाघाचे पिल्ले का काय वाघ तो कसं पाहतो बघा, बघू शकता इकडे वाघ आहे. तिकडे एक वाघ आहे. इथं ते आले जवळ येऊ राहिलं तर अवघडच आहे तर तो. तुम्ही बघू शकता. आम्ही आता त्यांच्याकडे जातो बरं. थोडीफार माहिती काही भेटली तर ते आम्ही तुम्हाला नक्की शेअर करतो. जरा बाबा करून थोडी माहिती आता भेटणार आहे आम्हाला. काय बाबा काय बोलतात आता, बाबाचं ते बकरी वळायचं काम चाललंय. मग आता बाबा काय बोलतं तुम्ही ऐकून घ्या. दे बाबा काय माहिती. बोला बोला कसं. शेळ्या पाळणं हे खूप चांगलं आहे, पण खूप त्रास घ्यावा लागतो. त्यांची महिन्यातून किंवा 15 दिवसातून फवारणी केली पाहिजे. गोचड्या, बारीक सूळ, तामदुवा अशा प्रकार वाढून देऊ नये. हा ते बघ. हाय की नाही. तर बाबा तुम्ही कोणते गाडले त्यांना पण नक्की सांगा. आम्ही जांभलेवणी. तर बाबा जांभलेवणीचे आहेत आणि तुम्ही बघू शकता ते शेळ्याचं पालन करतात. हा ते म्हणजे कधी किती पासून करता असं ते ना. आता जवळजवळ 10 वर्षे झाले आमच्या 10 वर्ष. शेळ्या आहेत. पहिल्या 3 शेळ्या होत्या, आता जवळजवळ 39 शेळ्या झाल्या आतापर्यंत. आपल्या बाबांनी पण म्हणजे शून्यापासून सुरुवात केली आणि ती शून्यापासून सुरुवात केली तर ती आता नक्की त्यांचं भविष्य घडून राहिले पुढे. भविष्य म्हणजे असं का, बोकडे असले ना त्याच पाट्या असल्या ते ठेवून राखायच्या, अशा बुच्च्या बाच्या असल्या ते देऊन टाकायच्या. आणि असे लांब कानाचे आहे नाही का, यास पा असे लांब कानाचे हे असे ठेवून राखायचे आणि बस मी चारायचे. हेलो गाइस, तो फाइनली भाई हम आपको दुसरे गावचा नाही म्हणजे
त्या ठिकाणचा हा बाबा भेटणार आहे तर त्याला पण आपण जाऊन विचारू आपली माणसाचा म्हणजे काय शेती कामच तुम्ही कोणते गावचे चिसपाडा. तर बाबाचं आपलं म्हणणं आहे तर आपलं म्हणजे चाललंय बा काम काम असो किंवा नसो पण आपल्याला ढोरं चारणं म्हणजे कामच आहे मग आता आपला व्यवसाय हा. त्या करावाच लागत आहे. असा बाबाचा म्हणणं आहे. आता कधी जातात ते झालं, विचार राहतात. तर बाबा तुम्ही किती वर्षापासून चालताय काम माझा मग आता म्हणजे बरेच दिवस खायचे तरी 5-7 वर्ष जास्त असतील. बाबाचे 8 वर्ष चाललेच असतील हा मग आता पोरा घरी कामाला लागले ना तर पोऱ्या चालत होता ना. मग आता तो घरच्या शेती कामाला लागला तर मग या आपल्याला बसल्या परी आपल्याला मग दुसरा माणूस कुठल्या परीस मग हे राहायचा चालत आता. किती वर्षाचं तुम्ही आता असतील तरी आता जवळजवळ म्हणजे निम्मे भाड्यात आहे म्हणजे 60 70च्या आसपास असतील ना हा. कारण निम्मे भाड्यावर चालली म्हणजे 700 पासून असेल जास्त कमी. पब्लिक आपल्याकडे म्हणजे आता आपण शेतकऱ्याची बच्चे असले म्हणजे त्याला माहिती म्हणा किंवा शेतीत काय कसा करायचा काय मार्गदर्शन आपल्याला करावं लागतं. कारण तुम्ही आडमठ आहेत मग तुम्हाला त्या शेतीची माहिती द्यावाच लागत त्याला करेल आहे म्हणजे त्या पद्धतीला परंपरानुसार आपल्याला म्हणजे, करावं लागतं कारण आपला व्यवसाय आहे त्याच्यावर जीवन आहे म्हणजे कारण आपण त्याच्यातच जन्म घेतलाय तर आपले आडलोपरची करत आले ते प्रमाणे आपण शेती जोडधंदा चालूच आहे आपला कारण आपले त्याच्यावरच मोठा आहे. शेती केली नाही तर काही मिळत नाही. आपल्याकडे जास्त समस्या बी आहेत मग शेतकरी आहे म्हणजे तिकडे समस्या जास्त आहे. तर हे गाईस तो फायनली भावांनो आपलं जे ट्रेक होतं ते आता म्हणजे जास्त टाइम झाल्यानुसार आपण ट्रेक बंद करणार आहोत कारण की आपले मित्र हादरून पडले आणि हादरून पडल्यानंतर आपल्याला काय पुढे ट्रेक करता येणार नाही आणि बघू आपण पुढचं जे या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स भेटला तर आपण नक्की पुढच्या ट्रेक वरती जाऊ.